महाराष्ट्राच्या राजकारणातून व शेतकरी चळवळीतून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांना सरसकट आणि बिनशर्त कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार सध्या विठुरायाच्या दारात म्हणजेच पंढरपूर नगरीमध्ये अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा अथंग पाठिंबा मिळत आहे। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन रोहित पवारांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि याच वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर अत्यंत शेलके शब्दात निशाणा साधलाय। नेमकं काय म्हणालेत निलेश लंके पाहूया या व्हिडिओमध्ये। समाजामध्ये गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी लढणारे फार ठराविक बोटा मोजणे इतके राजकारणी लोक पाहतो आपण। त्यामध्ये रोहितदादा पवार आहे। जी सरकारने कर्जमाफी केली ती फसवी त्यामध्ये अनेक अटी 2019 ची कर्जमाफी कर्जमाफी ज्यांना लाभ मिळाला त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया, नंतर वेगळा। तर शेतकऱ्यांची मागणी ही की तुम्ही सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करा, कारण शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि तो शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे आज रोहितदादा अन्नत्याग करत आहे। अन्नदात्यासाठी अन्नत्याग करण्याचा त्या ठिकाणी दुसरा दिवस आहे। त्यामुळं मी सरकारला सांगू इच्छितो की ही तिनगी याचा वनवा कधी पेटेल सांगता येणार नाही। गावागावात शेतकरी जर रस्त्यावर आला ना, या सरकारमधील प्रमुखांना पळती भुई थोडी होईल, त्यांना घराच्या बाहेर निघता येणार नाही, ही परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर केली पाहिजे। शेतकरी काय 10 लाख रुपये 20 लाख रुपये मागवतो का? बिचारा 2 लाख रुपये मागवतो ना, ते द्या ना, दिलं पाहिजे। निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आश्वासनं देता, वेगवेगळ्या घोषणा करता, मग आता द्यायला अडचण काय? तो बिचारा आजारी, तब्येत त्यांची खालावलेली, समज आज जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर उद्या काय होईल सांगता येणार नाही। आणि जी परिस्थिती जर हाताबाहेर गेल्यानंतर तुम्ही नंतर देण्यात अर्थ नाही, लवकर दिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार पंढरपुरात ठाण मांडून बसले आहेत। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते पंढरपुरात दाखल होत आहेत। नुकतीच खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार निलेश लंकेंचा संताप अनावर झाला। सरकारवर थेट हल्लाबोल करताना निलेश लंके म्हणाले, आमदार रोहित पवार हे अत्यंत सहविष्णू नेते आहेत, म्हणूनच ते आज शांततेच्या आणि गांधीशाहीच्या मार्गाने हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत। परंतु सध्या सत्तेत असलेले हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, त्यांच्यावर कसलाच आणि कशाचाच परिणाम होत नाही। खासदार निलेश लंके एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सरकारला थेट आक्रमक इशारा दिलाय। ते म्हणाले की जर शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल। जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बिनशर्त आणि सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आता मागे हटायचं नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। सरकारला थेट इशारा देताना लंके म्हणाले, जर आम्ही प्रत्यक्ष आंदोलनात उतरलो तर फक्त माणसं येणार नाही तर जनावरे, बैलगाड्या आणि इतकंच काय तर हातात रुमणं, नांगर आणि असूड घेऊन आम्ही मैदानात उतरू आणि या सरकारचा खरपूस समाचार घेऊ। लंकेच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। मित्रांनो, एकीकडे आमदार रोहित पवार अन्नत्याग करून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत, तर दुसरीकडे खासदार निलेश लंकेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। नाही, या सरकार इतकं कार्यक्षम सरकार मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहिले नाही। राज्याचा असो किंवा केंद्राचा असतो, राज्य सरकारने तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की कांद्याला कमीत कमी 25 रुपये भाव देऊ, दुधाला 50 रुपये देऊ। काय नाही, मतं घ्यायचे विसरून जायचं। केंद्रात सुद्धा बघितलं ना, 2014ला आमच्या प्रधानमंत्र्याला इतक्या मोठ्या घोषणा केल्या का आमच्या 2.5 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे देऊ। काही झालं नाही। शेवट ज्या आमच्या शासकीय जे कार्यालय होते त्याचं खाजगीकरण झालं आणि मग या दोन्ही राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारने सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आणला प्रत्येकाच्या जीवनाशी, म्हणजे माझ्या तरुणांची त्या ठिकाणी बेरोजगारी कमी होणार, शेतकरी समाधानी होणार, त्यावर सगळ्यात महत्त्वाचा तोडगा काढला। ते म्हणजे कुठला? हिंदू मुस्लिम। अरे आमच्या गोरगरिबांच्या पोरांना जातीवाद निर्माण करून दंगली घडवायला लावल्याने यांची पोरं परदेशात शिकतात।
हा, याने देश देश चालणार नाही ना. देश जर तुम्हाला जगावर देश राज्य कधी करीन, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच दिवशी आपला देश जगावर राज्य करेल. त्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला बाजार द्या, शेतकऱ्याची कर्जमाफी द्या, विजेचे भारनियमाची काय परिस्थिती, रातचं तिच्या आयला तासभर लाईट सोडी, त्यात का लोड शेडिंग होती, माझ्या शेतकऱ्याला कुठं सर्पदंश होतो, कुठं बिबट्याचा चावा घेतला जातो, जीव गमावा लागतो ना शेतकऱ्यांना. त्यामुळे हे जाड कातड्याचं सरकार यांनी लवकर जागेवर आलं पाहिजे आणि कर्जमाफी दिली पाहिजे. माफक आहे ना, नाही ते मोठ्या स्वरूपात आंदोलन होईल. काल कृषी मंत्री भरणे मामांचं आणि रोहितदादांचं बोलणं झालं. त्यानंतर भरणे मामाने असं सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि लवकरात लवकर तोडगा काढतो. चर्चा करतो काय, लगेच निर्णय घ्यायला पाहिजे. मी तर सांगतो, यामधलं कुठलाही मंत्री असो, मुख्यमंत्री असो, कुठला पण मंत्री असो, याचं मूळ काय शेतकरीच आहे ना. तुम्ही जर तुमच्या शेतकऱ्यांसाठी जर करू शकत नाही, तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचाच अधिकार नाही. आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? आता हे चाललंय, आता ते बिचारा शांततेच्या मार्गाने अन्नत्याग चालू आहे, पण आमच्यासारखी काय शांततेच्या मार्गाने अन्नत्याग थोडा करतोय. आम्ही उद्या वेगळ्या स्वरूपाचं पाऊल उचलू शकतो. नाही 2-3 दिवसात जुळलं तर आम्ही सगळे गुरं, बैल, गाया, म्हशी, बकरं बिकरं सगळं मंत्रालयात घेऊन जाऊ. सगळं घेऊन रुमणे, नांगर, आसूड बिसूड सगळं माहिती आहे, सगळं आम्ही तेच केलंय ना. पालकमंत्री म्हणतायत की हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी आहे. अरे ज्याला ह्या आंदोलनकर्त्याला जर कोणी स्टंटबाजी म्हणत असतं ना, त्या आंदोलनकर्त्याचा अपमान नाही, तो माझ्या शेतकऱ्याचा अपमान आहे. आता हे आंदोलनकर्ते जे बसलेले आहेत, रोहित दादा असो किंवा त्यांच्या बरोबर, ते काय स्वतःच कर्जमाफी करायला बसले का? शेतकऱ्यांसाठी बसले. याचा अर्थ तुम्हाला ज्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही खुर्च्या गरम करताना, त्या शेतकऱ्यांचा तुम्ही अवमान करता, सगळ्यात महत्वाचं. आणखी एक मुद्दा कालपासून उपस्थित होतोय, म्हणजे महाराष्ट्रातले 10 जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यापैकी सर्वाधिक 4 आमदार सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु फक्त अगदी नाममात्र इथं उपस्थिती दर्शवली. त्यांचं आंदोलनाला पुरेसा पाठिंबा दिसत नाही. राजू खरे आणि अभिजित पाटील सोडलं तर बाकीचे आमदार इथं भेट द्यायला पण आलेले नाहीत. सगळेच इथं येऊन बसलं म्हणजे आंदोलन होतं असं का? आम्ही पडद्याआड सुद्धा काही यंत्रणा चालू आहे ना शेतकऱ्यांच्या बाबतीत. कोणी कलेक्टर ऑफिसला पत्र देतोय, कोणी तहसीलला देतोय, कोणी छोट्या प्रमाणात रस्ता रोको करतोय. अजून आम्हाला जर या आंदोलनाला यश नाही आलं तर आम्ही आमच्या काही लोकांचं वेगळं प्लॅनिंग चालू आहे, त्या प्लॅनिंग मध्ये येते का आले नाही लगेच सांगायचं का त्यांनी गैरहजेरी लागली, त्यांनी दांडी मारली, असं थोडं आहे का? हम सब एक संघ आहे. प्रश्न का उपस्थित होत आहे विधान इथं परिषदेला कोण आपले कुठल्या आमदार- पक्षाचा आहे त्यापेक्षा शेतकरी पुत्र म्हणून सगळ्यांनी सहभागी झालं ते पाहिजे. बरोबर आहे, पण शेवटी राजकारण येतच. कारण आपल्या पक्षाचे विधान परिषदेला उमेदवार आहेत आणि त्यांना आपल्या 4 पैकी फक्त एकाच आमदारानं पाठिंबा दिला, बाकी 3 आमदार त्यांच्या विरोधात भाजप सोबत गेल्याचं दिसतंय इथं. त्याच्या अहो, बैठकीला पण राजकारणामध्ये मतदान कधी आहे साहेब? कधी? 11 तारखेला. 11 तारखेला आहे. राजकारणात 18 तारीख ना. राजकारणात काही होतं, दिसतं एक आणि असतं वेगळं. त्याच्यामुळं काही पण कुछ भी हो सकता है. म्हणजे नाना जिंकतील असं वाटतं. काही पण होईल राजकारणात, दिसतं एक आणि असतं वेगळं. त्याच्यामुळे राजकारणावर तुम्ही काय टेन्शन नका घेऊ.